नमस्कार. आपण पाहतात संगनायक न्यूज. आज आपण दौंड तालुक्यात आलेलो आहोत. आपल्यासोबत समता परिषदेचे दौंड तालुक्याचे कार्याध्यक्ष मंगेशजी रायकर आहेत. सध्या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत. या दौंड विधानसभेत देखील प्रचार प्रसाराचं वारं जोरात आहे. या दौंड तालुक्याचा आमदार कोण होणार या संदर्भात आपण मंगेशजी रायकर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. रायकर साहेब, तुमचं संगनायक न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार, मी मंगेश रायकर. दौंड तालुक्याचा आमदार कोण होईल आपल्याला काय वाटते? तसं पाहिलं तर आत्ता तालुक्याला गरज एक सुशिक्षित माणूस आणि न भ्रष्टाचार केलेला माणूस असा पाहिजे. का तर 30 वर्ष सत्ता एका घरात आहे. आदरणीय आप्पांना 5 वर्ष सत्ता मिळाली तरी त्यांनी त्यांच्या काळामध्ये 500 कोटीची कामं केली आणि त्यांच्या काळातली जी कामं झाली ती भरीव कामं झाल्यात. रमेश आप्पा थोरात यांची गरज या दौंड तालुक्याला काय आहे या संदर्भात काय सांगाल? तालुक्याला गरज म्हणजे काय आलं की आता तुम्ही पाहिलं तर तालुक्यामध्ये शिक्षण ही आपल्या 30 वर्षाला म्हणजे तालुक्यामध्ये शिक्षणच भेटत नाही. म्हणजे तुम्ही बघा की एक डिग्री कॉलेज दाखवा की तिथं आपल्या मुलांना शिक्षण तिथं घेऊ शकतात. ते एक डिग्री कॉलेज आपल्या तालुक्यामध्ये होऊ शकलं नाही 30 वर्षामध्ये. तर आज तुम्ही बघा जे आत्ता विद्यमान आमदार असतील त्यांच्या गावामध्ये तुम्ही त्यांच्या गावातली मुलं आदरणीय आप्पांच्या गावामध्ये शिक्षण घ्यायला येतात. तालुक्याला एक डिग्री कॉलेजची गरज आहे. म्हणजे शिक्षण हे महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी हे तर आहेच, पण पाणी अजून काही भागात मिळत पण नाही. आणि आता जे कॅनेल चालू केलं त्याला सगळं घाण पाणीच सोडलेलं आहे. जसं पाणी आहे ना ते त्यांनी रानं पण खराब होतात, शेतीची पिकं खराब होतात ते घाण पाण्याने. त्यासाठी स्वच्छ पाणी आपल्याला हे भेटलं पाहिजे पूर्ण तालुक्याला, ही एक आमची इच्छा आहे. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी या तालुक्याचा विकास केलेला आहे आणि विकासावर ते आज मत मागत आहेत. तर आपण या राहुल कुल यांच्या विकासाच्या धोरणावर काय सांगाल? विकास म्हटलं तर 30 वर्षाच्या आज सत्ता आहे. तुम्ही पाहिलं तर बाकीच्या तालुक्यांचा विकास बघा. आपल्या तालुक्यात 30 वर्ष सत्ता असून पण कॉलेज होऊ शकत नाही किंवा त्यांचे विकास कामं दाखवा ना की ठोस, किंवा एखादं डिग्री कॉलेज त्यांनी एखाद्या गावात केले. आज माझ्या गावामध्ये पण 12वी पर्यंत शाळा आहे. आज आमचं गाव 30,000 लोकसंख्येचं आहे. त्यांनी आज यवतमध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, ग्रामपंचायत त्यांच्याकडे किंवा बाकीच्या गावात पण अशा गोष्टी आहेत की त्यांनी तिथं विकास कामं केलेली नाहीत त्यांनी. आणि रस्त्याच्या ह्याच्यातलं म्हटलं तर रस्त्यामध्ये त्यांनी एवढ्या प्रकारे भ्रष्टाचार आहे की रस्ते आज पण 2-2 कोटीचे रस्ते टाकले. तर त्याच्यामध्ये जे एजंट लोक आहेत, हे कमिशन खाणारे, त्यांचे जे काही जे चेले चपाटे असतील ते, त्याच्यावर तुम्ही रस्ते बघा. काही काही रस्ते वर्षाच्या आत दोनदा उखाणलेले आहेत. म्हणजे तुम्ही रस्ता सांगता की एवढा कोटी निधी पडला, तर त्या निधीचं मी काय म्हणतोय की तो निधी गेला कसा? चांगले रोड का झाले नाही तालुक्यामध्ये? ठीक आहे, तुम्ही म्हणता विकास केला. कसला विकास केलाय तुम्ही? सगळे रस्ते आज उखाणलेले आहेत. कारखाना बंद पडला, हा 25 वर्षासाठी दुसऱ्यांना भाड्याने दिला. हाच विकास म्हणायचा का? आज तुमची त्यांच्या गावातली सोसायटी म्हणा ती आज बंद आहे. आज दूध संघ दुसऱ्यांना चालवाय दिला. हाच ह्यांचा विकास आहे का? म्हणजे मला हे सांगायचं आहे की सगळ्या संस्था त्यांच्या काळात बंद पडल्यात. आज आदरणीय रमेश आप्पा थोरात यांनी आज PDC बँक जगामध्ये आशिया खंडात 1 नंबरला नेऊन ठेवली. हे आप्पांचं काम आहे. जर आप्पांनी भ्रष्टाचार केला असता त्याच्यामध्ये तर आज बँक 1 नंबरला गेली नसती. तर आप्पांनी एवढं चांगलं काम केलंय की त्याच्यामध्ये आज आप्पांनी बँक टॉपला नेऊन ठेवलेली. आज एक माणूस म्हणू शकत नाही की रमेश आप्पांवर एखादी भ्रष्टाचाराची 1 कोटी रुपयाची केस आहे किंवा कुठली फाईल आहे हे कुणीच दाखवू शकत नाही. ईडीने 2दा चौकशी केली आप्पांच्या बँकेत जाऊन, तरी आप्पांवर कुठले गुन्हे सिद्ध झाले नाही किंवा कुणाला काही ते करता आलं नाही. नुकतंच केडगाव या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांची प्रचार सभा संपन्न झाली आणि या सभेवर टीकास्त्र सोडत या ठिकाणी राहुल कुल यांनी उपरा म्हणून हिणवलेलं आहे. या संदर्भात समता परिषद याची कशा प्रकारे दखल घेते? मी एक OBC म्हणून तर पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये आज अमोल कोल्हे सर आहेत. तर ते एक लक्षात घ्या, आज त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची मालिका त्यांनी काढली. तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांनी देशापुढे मांडायचं काम केलं त्यांच्या मालिकेतनं. त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांनी घर विकून आज समाजापुढं इतिहास मांडायचं काम केलं. तर मग ह्या माणसाने त्यांनी काय त्याच्याकडे काही कारखाना नाही, त्याच्याकडे काही घर नाही की त्यांनी विकून ते केलेलं आहे. चेले चपाटे म्हणायचं म्हटलं तर ते मी काय म्हणतो की त्यांनी जे केलेल्या गोष्टी आहेत तुमच्याकडे त्यांनी काही चुकीच्या गोष्टी करून किंवा भ्रष्टाचार करून तरी नाही केलेला. आज त्यांनी एवढी मालिका जगापुढे आणली ती त्यांनी घर विकलेले स्वतःचं, लोकांची संपत्ती नाही विकलेली. लोकांचा सहकार मधला कारखाना आहे कर्नाटकच्या माणसाला त्यांनी विकून टाकला. आज ते खऱ्या गोष्टी मांडतात का जनतेपुढे? कसा करार झालाय, काय झालाय हे आम्हाला आतापर्यंत दिलं नाही त्यांनी. अमोल कोल्हे हे संसद रत्न आहेत, तर त्यांना उपरा म्हणणं ही गोष्ट जे आता विद्यमान आमदारांनी केलेलं वक्तव्य याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. राहुल कुल यांनी जो काल अमोल कोल्हे यांना उपरा म्हणून ही
काल ते एका ह्याच्यामध्ये भाषणामध्ये किंवा त्यांनी हिनवलं, तर मी पहिल्यांदा एक ओबीसी म्हणून त्यांचा मी जाहीर निषेध करतो ह्या गोष्टीचा, की तुम्ही एक संसदरत्न माणसाला अशा प्रकारे उपरा म्हणणं ही चुकीची गोष्ट आहे. आम्ही ही गोष्ट 20 तारखेच्या मतदानाच्या पेटीतनं आम्ही ओबीसी समाज हे नक्कीच दाखवून देऊ. समता परिषदेच्या माध्यमातून दौंड विधानसभेतील मतदार बंधू भगिनींना आपण काय आवाहन कराल? मी समता परिषदेच्या माध्यमातून असं सांगणार आहे की ओबीसी जो समाज आहे, सगळ्या जे 18 पगड जाती आहेत ओबीसीमध्ये किंवा जे भटकेविमुक्त जाती आहेत, जो माळी समाज आहे, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, त्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय रमेश आप्पा थोरात यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. 3 नंबर अनुक्रमांक आहे पीटीमध्ये, त्याच्यामध्ये श्री आदरणीय रमेश आप्पा थोरात यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. यावरील बटनासमोरील बटन दाबून पूर्ण बहुजन समाजाने, मराठा समाजाने, माळी समाजाने, धनगर समाजाने व मुस्लिम समाजाने आपणला प्रचंड बहुमताने विजय करा ही विनंती करतो. का परिवर्तन होणं पण गरजेचं आहे तालुक्याला. आता तालुक्यातली हुकुमशाही संपवी. माझं मत रमेश आप्पांना, माझं मत विकासाला.